गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये मी आपले स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत फिजिक्स मधला पुढचा पार्ट आणि तो आहे रेजिस्टन्स इन पॅरलल. आपण आता पुढचा पार्ट पाहणार आहे रेजिस्टन्स इन पॅरलल. तर आता रेजिस्टन्स इन पॅरलल पाहत असताना आपण सिरीज बघितलेला आहे, तुमच्या लक्षात आहे. तसंच पॅरलल आहे. मी डायग्राम पहिल्यांदा ड्रॉ करतो. ही की आहे बघा, हा सेल आहे आणि हे इथून कनेक्ट आहे. ही डायरेक्शन ऑफ करंट आहे. हा R1 रेजिस्टन्स, हा R2 रेजिस्टन्स. आपल्याला फाइंड आउट काय करायचं, रेजिस्टन्स इन पॅरलल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि हा आहे पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. हे एक्सप्रेशन लिहित असताना पहिल्यांदा मला लिहायला लागणार आहे, दिसते डायग्राम क्लिअर. हे एक्सप्रेशन लिहित असताना पहिल्यांदा मला लिहायला लागणार आहे बघा, ते म्हणजे लेट R1 R2 two resistors in parallel is equal to cell or battery. K is equal to key. ठीक है. आणि इथे लिहितो V is equal to voltmeter. V काय लावलाय आपण, voltmeter. आपण म्हणलेलं बघा, रेजिस्टन्स इन सिरीज ला काय कॉन्स्टंट असते, करंट. रेजिस्टन्स इन पॅरलल ला काय कॉन्स्टंट असणार आहे, वोल्टेज. रेजिस्टन्स इन सिरीज ला करंट, रेजिस्टन्स इन वोल्टेज ला काय पॅरलल असणार आहे, वोल्टेज. मी लिहितो इथं बघा, रेजिस्टन्स इन पॅरलल वोल्टेज इज कॉन्स्टंट. बघा, रेजिस्टन्स इन पॅरलल मध्ये काय कॉन्स्टंट आहे बघा, वोल्टेज कॉन्स्टंट आहे. रेजिस्टन्स इन पॅरलल मध्ये काय कॉन्स्टंट आहे, वोल्टेज. हे लिहायचं नाहीये पेपरला, मी लिहितो वी नो. इथे लिहायचं राहील आरपी, रेजिस्टन्स इन पॅरलल. ठीक आहे. वी नो V इज इक्वल टू काय असते, I R. कशावरून लिहिलं आपण, ओहम्स लॉ. मीच म्हणतो फक्त V इज इक्वल टू I इंटू R. R च्या ऐवजी R P म्हणतो. अँड हे बघा, मी काय म्हणतो बघा, इथं हा आहे याचा रेजिस्टन्स, हा आहे याचा रेजिस्टन्स, बरोबर. दोघांचंही मी म्हणतो V is equal to IR, I is equal to V upon R, बरोबर. I is equal to काय झालं, V upon R. तसंच बघा इथे पण काय येईल, I is equal to V upon R P. ठीक आहे. इथून करंट जाणार आहे I1, इथून करंट जाणार आहे I2 आणि इथं टोटल करंट परत असेल I. म्हणजे काय, या सेल मधनं जो करंट बाहेर पडलाय I, तोच करंट डिस्ट्रीब्यूट झालाय दोन ठिकाणी. निम्मा आहे वर, निम्मा आहे खाली. निम्मा म्हणजे जनरल मंडळी, थोडासा करंट वरून चाललाय, थोडासा करंट खालून चाललाय. हा सगळा करंट एकत्र इथं होणार आणि हा सगळा करंट खाली चाललाय. त्यामुळे बघा, मी V इज इक्वल टू, इथे लिहिलं V अपॉन RP. आता मी V नो V इज इक्वल टू IR, I इज इक्वल टू V अपॉन R. आता मी दोन्ही केसेस लिहितो इथं. I1 इज इक्वल टू, आता काय असेल बघा, I1 इज इक्वल टू V upon R1 and I2 is equal to V upon R2. बरोबर. आता
टोटल पोटेन्शियल डिफरन्स हा काय असतो बघा. आता मी लिहितो V इज इक्वल टू V1 प्लस हे बघा, हा करंट आहे I1, हा करंट आहे I2. टोटल करंट काय आहे I. टोटल करंट काय आहे I. टोटल करंट काय आहे I. हा टोटल करंटच काय I1 आणि I2 आहे. म्हणजेच काय बघा, I इज इक्वल टू I1 प्लस I2. मग I किती आहे V अपॉन RP इज इक्वल टू I1 किती आहे V अपॉन R1 प्लस V अपॉन R2. बरोबर. मग आता सगळीकडनं कॅन्सल काय होणार, सगळीकडनं कॅन्सल होणार, V सगळीकडनं कॅन्सल झाला. म्हणजेच काय आला फॉर्म्युला 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन RP. हे झालं बघा एक्झाम्पल, सॉरी डेरिवेशन कंप्लीट. म्हणजे रेजिस्टन्स इन पॅरललचा फॉर्म्युला काय 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. आणि रेजिस्टन्स इन पॅरलल कशा अरेंज केले असतात, असे रेजिस्टन्स इन पॅरलल अरेंज केलेले असतात, एका खाली एक. त्या दोनच्या ठिकाणी जर 3 असतील 4 असतील तर फॉर्म्युला काय बदलणार आहे 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 प्लस 1 अपॉन R4 असं बदलत जाईल. समजते. R1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 प्लस 1 अपॉन R4 असं हे बदलत जाणार आहे. म्हणजे हे काय झालं बघा, रेजिस्टन्स इन पॅरललचं डेरिवेशन झालं. आणि आता आपण आपली गाडी शिफ्ट करूया याच सेक्शनच्या प्रॉब्लेम कडे. तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. आहे मी इथंच घेतला स्क्रीनशॉट. एकदा एक्सप्लेन करू का परत, नको ना, परत व्हिडिओ इथून दाखवतो बघा. आता आपण रेजिस्टन्स इन पॅरललचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. त्यातनं आपल्याला क्वेश्चन प्रॉब्लेम सुटतो का आपण चेक करू. ठीक आहे. प्रॉब्लेम दिलेत का टेक्स्टबुक मध्ये दिले. मी काय म्हणतो बघा, मी क्वेश्चन तयार करतो. लेट 3 resistors be 5 ohm, 10 ohm, 20 ohm connected in parallel. लेट लिखना इस क्वेश्चन ला. हा क्वेश्चन 3 resistors be 5 ohm, 10 ohm, 20 ohm connected in parallel. Find the equivalent resistance in parallel. बरोबर. हा झाला क्वेश्चन. म्हणजे काय, आता बघा मी क्वेश्चन रीड करतो आणि क्वेश्चन रीड करत करतच त्याचं सोल्युशन पण लिहितो. 3 रेजिस्टर्स, रेजिस्टर किती आहेत 3 आहेत. 3 रेजिस्टर आहेत म्हणजे मी गिवन मध्ये लिहितो R1 R2 R3 R1 R2 आणि R3. R1 किती आहे 5, R2 किती आहे 10 आणि R3 आहे 20 ओम. आर कनेक्टेड इन पॅरलल. कसे कनेक्ट केले, सगळे पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहेत. कसे कनेक्ट केले पॅरलल, इथं लिहितो मी. ठीक आहे. टू फाइंड काय बघूया. फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन पॅरलल. म्हणजे काय काढायचंय आरपी काढायचंय, आरपी काढायचंय. सोल्युशन काय लिहू सांगा. सोल्युशन मध्ये लिहितो 1 अपॉन आरपी इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. बरोबर. 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. 1 अपॉन R3 का आले, 3 रेजिस्टर आहेत म्हणून. जर एक रेजिस्टर 10 असतील तर काय होईल 1 अपॉन R10 पर्यंत सरकेल. मग मी पण लिहितो इथं 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 म्हणजे 1 अपॉन 5 प्लस 1 अपॉन 10 प्लस 1 अपॉन 20. हे बघा, आता डिनॉमिनेटर प्रत्येकाचा वेगळा आहे. सगळ्यात मोठा नंबर किती आहे 20. सगळ्यात मोठा नंबर किती आहे 20. सगळ्यात मोठा नंबर किती आहे 20. मी काय म्हणतो डिनॉमिनेटर 20 करता येईल का आपल्याला. बघा 5 4 जा
मग मी इथे 4 ने वर खाली मल्टिप्लाय केलं तर बघा मी काय लिहितो 4 into 1/5. कळलं का? वर खाली 4 ने मल्टिप्लाय केले म्हणजे खाली पण 20 होईल, जसं इथे 20 आहे, प्लस 2 into 1/2 into 10. 2 ने काय केलं रे? 2 ने केल्यावर 20 येतंय म्हणल्यावर 2 ने केलं. इथे कशाला करायची गरज आहे का? काहीच नाही. ते पलीकडचं तसंच राहू दे 1/20. मी काय केलं बघा 1/5 प्लस 1/10 प्लस 1/20 होतं. अशा तीन गोष्टी जर मला एकदम सोडवायच्या असतील तर मला डिनॉमिनेटर म्हणजे काय बघा x/y जर असेल तर y असतो डिनॉमिनेटर आणि x असतो न्यूमरेटर, y असतो डिनॉमिनेटर आणि x असतो न्यूमरेटर. मग जर मला डिनॉमिनेटर इक्वल करायचं असेल तर मी हे असं करणार. 20 होतंय ना बघा, वर खाली 4 वर खाली 4 वर खाली 2 आणि इथे काही गरज नाही. चला आता 4 into 1 किती येणार? 4 into 5 20 प्लस 2/20 प्लस 1/20 किती आलं बघा? 4 प्लस 2 6 आणि 1 7 7/20 म्हणजे आलं काय बघा 1/rp इज इक्वल टू 7/20. म्हणजेच बघा rp इज इक्वल टू उलट करायचं काय येणार 20/7. आता 20/7 म्हणजे काय झाले 7 2 जा 14 राहिले 6 झाले 60 डेसिमल. 7 7 जा 49 7 8 जा 56 7 into 8 56 राहिले 4 झाले 40 बस 2.8. आन्सर आला बघा 2.8 ओहम. Therefore resistance in parallel is 2.8 ओहम. किती येतंय 2.8 ओहम. हे झालं बघा आपलं सॉल्व. एक प्रॉब्लेम आपण सॉल्व केला, एक कॅल्क्युलेशन पण लिहून ठेव साइडला, काही फरक नाही पडत. एकदा स्क्रीनशॉट घे, मी तुला परत एक्सप्लेन करतो. ठीक आहे, मी तुला परत एक्सप्लेन करतो, लक्ष दे. 3 रेजिस्टर्स, किती रेजिस्टर्स? 3 रेजिस्टर्स 5 ओहम 10 ओहम 20 ओहम कनेक्टेड इन पॅरलल. फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन पॅरलल. मग जर 3 रेजिस्टर सांगितलंय मला तर मी इथंच R1 R2 R3 अशा तिन्ही गोष्टी लिहून घेतल्या. 5 10 20. टू फाइंड काय RP म्हणजे रेजिस्टन्स इन पॅरलल. सोल्युशन फॉर्म्युला लिहून घ्या 1/Rp प्लस 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. बरोबर. चला आता आपण सोल्युशन कडे सर घेऊया. 1/5 प्लस 1/10 प्लस 1/20. सगळे डिनॉमिनेटर 20 आपण करू शकतो. किती 20. मग मी काय केलं वर खाली 4 ने मल्टिप्लाय 4 into 5 20 4 5 जा 20 2 into 10 2 into 10 20 वर खाली 2 ने वर खाली 4 ने असं करून इथं काय आलं बघा 4/20 प्लस 2/20 प्लस 1/20 आलं काय फायनल 7/20. आणि हेच मी उलट केलं 20/7 डिव्हिजन केले आणि काढलं 2.8. रेजिस्टन्स इन पॅरलल इज 2.8 ओहम्स. स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय स्क्रीनशॉट का? ठीक आहे. तुम्हाला एक क्वेश्चन देतो बघा, इथे चेंजेस करतो फक्त आन्सर्स मध्ये, व्हॅल्यूज मध्ये. तुम्ही सोडवाल घरी. मी म्हणतो 10 ओहम 20 ओहम 20 ओहम असं तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. रफ करतो मी. हे बघा हा होमवर्कचा क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 काय होमवर्कचा? डिराइव रिलेशन ऑफ 3 रेजिस्टन्स इन पैरेलल bus levels or find equivalent
resistance in parallel for 3 resistors. ठीक आहे, हा होमवर्क आहे, लेक्चर मध्येच देऊन टाकला 2 क्वेश्चन्स. आणि याच्या आधीचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय तो पण नोटबुक मध्ये पाहिजे आपल्याला. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आता आपण जाऊया पुढचा एक प्रॉब्लेम आहे. आणि मी क्वेश्चन लिहितो पहिल्यांदा. calculate first total resistance. टोटल रेजिस्टन्स काढायचा आहे. म्हणजे रेजिस्टन्स तर टोटल हा 2च प्रकारचा असतो, एक तर तो सिरीज मध्ये असेल किंवा तो पॅरलल मध्ये असेल. आणि दुसरं काय, टोटल करंट इन सर्किट. ठीक आहे, आणि डायग्राम दिलाय. ब्लॅक पेन जरा जाड उठायला लागले. डायग्राम दिलाय बघा. पहिले दिले 14 व्होल्ट, 14 व्होल्ट. हा काय दिलं, R1 R2 आणि R3. R1 R2 R3 या व्हॅल्यूज ज्या आहेत R1 R2 R3 च्या, या व्हॅल्यूज पण दिल्या. किती दिले, 3 6 5. त्या व्हॅल्यूज दिल्या त्या क्वेश्चन मध्ये 3 6 आणि 5. 3 ओहम, 6 ओहम, 5 ओहम. ठीक आहे, आता इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जर काढायचा असेल तर बघा आपल्याकडे आता 2 गोष्टी होत्या, रेजिस्टन्स इन सिरीज आणि रेजिस्टन्स इन पॅरलल. पण आता क्वेश्चन मध्ये काय झाले, इथं सिरीज आहे आणि हे पॅरलल आहे आणि हे सिरीज आहे. मग आता तू काय करणार अशा वेळी, पहिल्यांदा आपण हे सॉल्व्ह करूया. ठीक आहे, मग मी काय लिहितो बघा, मी ह्याच्यासाठी लिहितोय. मी कशासाठी लिहितोय, या बॉक्स साठी लिहितोय. सोल्युशन बाय रेजिस्टन्स इन पॅरलल 1/Rp is equal to 1/R1 plus 1/R2. बरोबर, बाय रेजिस्टन्स इन पॅरलल मी काय घेतलं, 1/Rp is equal to 1/R1 plus 1/R2. आता 1/Rp is equal to 1/R1 किती आहे, 3 plus 1/6. बरं, खालचं दिसतंय का ह्याच्या अजून 1/3 plus 1/6 बासच्या खाली नको लिहायला. मग आता हे सॉल्व्ह करूया. क्रॉस मल्टिप्लाय करतो सरळ, इज इक्वल टू 6 इथे जाईल, 6 प्लस 3 अपॉन 6 इंटू 3. बरोबर का, 6 प्लस 3 अपॉन 6 इंटू 3, 9/18 इज इक्वल टू काय आहे रे, 1/Rp. म्हणजे Rp इज इक्वल टू काय आलं, 18/9 इज इक्वल टू 2 ओहम्स. म्हणजे काय झालं रे, आता डायग्राम बदलली बघ. आता डायग्राम झाली अशी, डायग्राम झाली आता अशी. हे 14 आहे ना, 14 व्होल्ट. हे आहे Rp, किती Rp, 2 ओहम. आणि हे आहे R3, किती आहे, 5 ओहम. समजलं का. आता रेजिस्टन्स इन पॅरलल हे दोघांचा इक्विव्हॅलंट काढला आणि हे R1 R2 मिटून टाकलं आणि आणलं Rp किती आहे, 2 ओहम. आणि R3 किती आहे, 5. आता मला सांग, Rp आणि R3 हे कसे आहेत एकमेकांना. मी लिहितो इथं ना, Rp and R3 are in series. कसे आहेत एकमेकांना, Rp आणि R3 इन सिरीज. दिसतंय का, Rp आणि R3 कसे आहेत एकमेकांना, इन सिरीज मध्ये आहेत. मग मी काय म्हणतो, Rs इज इक्वल टू फायनल रेजिस्टन्स दोघांचाही सिरीज इज इक्वल टू
RP प्लस R3. RP आहे 2 प्लस 5 इज इक्वल टू 7 ओहम. हे आपण फायनल व्हॅल्यू काढली पहिल्याची. दोन गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत ना. टोटल रेजिस्टन्स किती आहे 7 ओहम आहे. टोटल रेजिस्टन्स किती आहे 7 ओहम आहे. आणि अजून एक आपल्याला काढायचं आहे काय टोटल करंट. मग मी म्हणतो बाय ओहम्स लॉ V is equal to I into R. I is equal to V upon R. बरोबर का. V is equal to IR. I is equal to V upon R. आता V किती आहे बघ 14 वोल्ट. V किती आहे 14 अपॉन R किती आला टोटल 7. म्हणजेच काय आलं 7 1 जा 7 2 जा 2 एंपियर. करंट कशात मोजतो आपण एंपियर म्हणून आला 2 एंपियर. देयरफॉर टोटल करंट in circuit is 2 ampere. Total current in circuit is 2 ampere. समजतंय. एकदम इझी आहे. स्क्रीनशॉट घ्या काढून. हाही क्वेश्चन प्रॉब्लेमला तुम्हाला होमवर्कला घ्यायचा आहे. टोटल करंट इन द सर्किट इज 2 ओहम. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चर आपण पाहणार आहे स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी. तर विद्यार्थी आजच्यासाठी आपण इथे समोर राहिलेला पाठ आपण परवाच्या लेक्चरला पाहू. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्स टू मॅक्स शेअर करा आणि कमेंट देखील करा. धन्यवाद.